आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुमची क्विक रिव्हिजन घेऊ, त्यानंतर आपण MCQ घेणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. जे मुद्दे मी तुम्हाला सुरुवातीला रिव्हिज करतोय त्याच्यावरतीच मी MCQ घेतोय, जेणेकरून तुमचे मुद्दे आणि क्वेश्चन्स कन्फ्युजन दूर व्हावं. कारण की MPSC मध्ये गोंधळणारे म्हणजे कन्फ्यूज करणारे क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी मी सुरुवातीला तुमची ठराविक मुद्द्यांचं रिव्हिजन घेतोय. MPSC आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक तो म्हणजे इम्पॉर्टंट न्यूजपेपर अँड एडिटर. चला, आता पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे भारतातील पहिले वृत्तपत्र कोणतं? द बेंगॉल गॅझेट हे जेम्स ऑगस्ट हिक यांनी 1880 मध्ये सुरू करण्यात आलेलं भारतातील पहिलं न्यूजपेपर होतं. हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणतं होतं? दर्पण, जे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेलं होतं. लक्षात घ्या, जर एखादा मुद्दा मी वाचला आणि तुम्ही विसरून जात असाल तर व्हिडिओ पॉज करा आणि परत तो मुद्दा वाचा. प्रत्येक एक प्रश्न बरोबर येणं हे गरजेचं आहे तुम्हाला MPSC पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी. एक प्रश्न बरोबर आला तुम्ही एक पाऊल पुढे जाताय आणि एक प्रश्न चुकीचा आला तुम्ही एक पाऊल मागं राहताय, कोणीतरी दुसराच पुढे जातोय. का? कारण की त्याची प्रॅक्टिस, त्याची कन्सिस्टन्सी ठेवतोय. तुम्ही सुद्धा तितकीच प्रॅक्टिस करा, कन्सिस्टन्सी ठेवा, यश नक्की तुमचं राहील. लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र 1881 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. त्यामध्ये केसरी हे मराठीतील पहिले संपादक आगरकर होते. लक्षात घ्या, केसरी हे मराठी वृत्तपत्र होतं, त्याचे पहिले संपादक कोण होते? आगरकर होते. आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होतं, त्याचे संपादक हे स्वतः टिळक होते. हे तुम्ही लक्षात घ्या. इतर प्रमुख वृत्तपत्र यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे 1888 मध्ये सुरू केलं. नंतर महात्मा फुले यांनी दीनबंधू हे 1877 मध्ये सुरू केलं, त्याचे संपादक हे कृष्णराव भालेकर हे होते. हे तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं वृत्तपत्र, त्यामध्ये मूकनायक हे 1920 मध्ये सुरू झाले. नंतर बहिष्कृत भारत हे 1927 मध्ये सुरू झाले आणि जनता हे 1930 मध्ये सुरू झाले. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे वृत्तपत्र सुरू केली त्यांच्यामध्ये मूकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता हे 3 महत्त्वपूर्ण वृत्तपत्र आहेत. नंतर दीनबंधू हे सत्यशोधक समाज यांची मुखपत्र होते, हे 1877 मध्ये कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. नंतर 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते संपादित केले. हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर देशी वृत्तपत्र कायदा म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878 लॉर्ड लिटनने भारतीय भाषांमध्ये वृत्तपत्रांची गळचेपी करण्यासाठी लागू केलेला ॲक्ट कोणता होता? देशी वृत्तपत्र कायदा व्हर्नॅक्युलर ॲक्ट 1878 हा होता. हे तुम्ही लक्षात घ्या. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक हा आम्हाला सिग्नल देतो की अजून आम्हाला चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायचे आहेत, मोटिवेशन देतो. प्लीज लाईक करा, केलं नसेल तर करा लवकर प्लीज. चला, आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. केसरी हे वृत्तपत्र 1881 मध्ये सुरू झाले तेव्हा त्याचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? पर्याय आहेत: लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर. व्हिडिओ पॉज करा. आत्ताच मी तुमच्यासमोर या व्हिडिओचे महत्त्वपूर्ण मुद्दे रिवाईज केलेले आहेत, त्यामुळे जर आठवत नसतील तर व्हिडिओ पॉज करा, थोडा विचार करा आणि कमेंट्समध्ये याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत चालला आहे आणि तुम्हाला किती अजून मेहनत करायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. आता हे उत्तर बरोबर काय? मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण देतोय. एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्हाला एकाच वेळेला अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्नही करतोय, त्यामुळे प्रत्येक एक्सप्लेनेशन लक्ष देऊन ऐका. तर हे उत्तर बरोबर काय? 2 जानेवारी 1881 रोजी मराठा आणि 4 जानेवारी 1981 रोजी केसरी सुरू झाले. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते, तर मराठा या इंग्रजी पत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते. चला पुढचा प्रश्न पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927 रोजी अस्पृश्यांच्या कल्याणासाठी आणि प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? याच्यातील पर्याय आहेत: मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे बहिष्कृत भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये मूकनायक सुरू केले होते, तर महाडच्या सत्याग्रहानंतर 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. या पत्राच्या शीर्षकावर संत ज्ञानेश्वरांचे अभंग छापले जायचे. हे तुम्ही लक्षात घ्या.
आतापर्यंत जितका आपला व्हिडिओ चालू आहे तो तुमचा कामाचा आहे, तुम्हाला कळतंय, तरी पण तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नाही, तर हे चुकीचं आहे. कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, सबस्क्राईबचं बटन आहे तेही दाबा, जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईबचं बटन दाबा. चला आता हा जो प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दीनबंधू हे वृत्तपत्र 1877 मध्ये कोणी सुरू केले होते? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर विश्राम रामजी घोले. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे कृष्णराव भालेकर. आता हे उत्तर बरोबर काय आहे? दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी पुणे येथे सुरू केले. हे महाराष्ट्रातील पहिले कामगार वृत्तपत्र मानले जाते. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचं एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी पुणे येथे सुरू केले आणि हे महाराष्ट्रातील पहिले कामगार वृत्तपत्र मानले जाते. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पहिले कामगार वृत्तपत्र कोणते होते? दीनबंधू. आणि ते कोणी सुरू केले? कृष्णराव भालेकर यांनी पुणे येथे सुरू केले. नंतर 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी यांचे संपादन मुंबईतून सुरू केले. चला पुढचा प्रश्न पाहू. लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा प्लीज. चला, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. 1878चा कुप्रसिद्ध देशी वृत्तपत्र कायदा म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणत्या व्हॉइसरायने भारतातील वृत्तपत्रांची गळचेपी करण्यासाठी लागू केला होता? पर्याय आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड कर्झन. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड लिटन. तर लॉर्ड लिटनने भारतीय भाषांमध्ये वृत्तपत्रांवर बंदी घालण्यासाठी किंवा सेन्सॉरशिप लादण्यासाठी हा कायदा केला. नंतर लॉर्ड रिपनने हा कायदा रद्द केला. चला पुढचा प्रश्न पाहू. व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा प्लीज. माझी सर्वांना विनंती आहे, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन लागतं, तर प्लीज लाईक करा. हिंदुस्थानचे आर्थिक शोषण या विषयावर निबंधमाला आणि प्रभाकरमधून देशवासियांना जागृत करण्याचे काम कोणी केले? महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. लक्षात घ्या, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं संबोधलं जातं. दुसरा पर्याय भाऊ महाजन, नंतर बाळशास्त्री जांभेकर आणि जगन्नाथ शंकर शेठ. तर याचं योग्य पर्याय आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. याचं स्पष्टीकरण असं आहे की लोकहितवादी यांनी शपथपत्रे आणि प्रभाकर साप्ताहिकातून ब्रिटिश राजवटीत भारतातील गरीब आणि आर्थिक शोषणाबद्दल जनजागृती केली. ही टेस्ट सिरीज सुरू आहे. याचा पुढचा पार्ट आपण आजच म्हणजेच लगेच आपण अपलोड करतोय आणि असे आपण MPSCतील सर्व विषयांचे टेस्ट सिरीज घेतोय व्हिडिओच्या मार्फत. त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आपलं चॅनल ठरणार आहे, मदतगार साबित होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तुमच्या एक शेअरमुळे त्यांच्या अभ्यासामध्ये मदत होईल, त्यांच्या जीवनात दिशा मिळेल. आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.